तारडे साहेब यांच्या सत्कार करण्यासाठी यानंतर व्यंकट या ठिकाणी सत्कार करायचा आहे। जोरदार टाळ्या होऊ द्या। विठ्ठल खंडे यांच्या सत्कार मी विनंती करतो बाबाजीला, आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। अजून कोण शिल्लक नाही? राज यादव, निर्मला अग्रवाल, जयश्री ठाकूर, दिलीप कंदकुर्ते साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाला या ठिकाणी थोड़ा बाकी पीछे बैठ के रहो। या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व मान्यवरांचा मनापासून भारतीय जनता पार्टी नांदेड़ महानगर, उसी के साथ लायंस क्लब नांदेड़ सेंट्रल और सन्मित्र फाउंडेशन की ओर से जितना साल है, अभी आगामी साल 2024 है, तो 2024 ब्लैंकेट मारने का आज शुभारंभ परम पूज्य बाबाजी संत बाबा बलविंदर सिंह जी तथा हमारे भारतीय जनता पार्टी के महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते जी एवं जिला अध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबेडे, इनके कर कमलों द्वारा आज शुभारंभ किया गया है। आज ये पहला दिन है। इसके बाद हम हमारी पूरी टीम सिटी में, अभी तो जल्दी ही बांटे, हम रात को 10:30-11 बजे निकलते हैं और 50 रात हम घूमेंगे और जहाँ जहाँ लोग रास्ते में सोए वाले हैं उन्हीं के आंग पे ये ब्लैंकेट डाला जाएगा। ये हमारा ये 5वां साल है। इसके लिए बहुत से दानशूर लोगों ने हमें मदद की है, मैं उनका दिल से शुक्रिया अदा करता हूँ और नांदेड़ वासियों से विनती करता हूँ कि हमारा टारगेट इस साल 2024 है। अभी तक हमारा 1020 ब्लैंकेट हमारे पास आए हैं। बाकी लोग भी आप ब्लैंकेट दीजिए, आपका नाम उस पर प्रिंट कर जाएगा बाजब्ता। उसके बाद प्रिंट करने के बाद आपके ही हाथों से कल से हम हर रात निकलने वाले हैं, तो आपके ही हाथों से डाला जाएगा। तो आपसे विनंती है, आप आना। धन्यवाद। आज जो उपक्रम घेण्यात आलेला आहे, आमचे मित्र श्री दिलीप ठाकूर, लायन्स क्लब, सन्मित्र फाउंडेशन आणि शहरातले दानशूर व्यक्ती या सर्वांच्या सहकार्यातून आणि भारतीय जनता पक्ष नांदेड युनिट यांच्या माध्यमातून जवळजवळ 2000 पेक्षा जास्त ब्लँकेटचं वितरण या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी गरजू लोक आहेत, थंडीत कुडकुडणारे आणि ज्यांना अक्षरशः पांघरायला काही नाही, अशा लोकांना थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी ही ब्लँकेटची योजना आम्ही गेल्या अनेक वर्षापासून राबवत आहोत। हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। गरिबांपर्यंत आपली सेवा आणि आपला भावना जाण्याचा हा उपक्रम आहे। तर मला वाटतं शहरामधील निराधार, रस्त्याच्या बाजूला थांबणारे भिक्षकरी यांच्यासाठी फार जीवनातली महत्त्वाची मदत या उपक्रमाने होणार आहे। खरं म्हणजे आमचा हा प्रयत्न छोटासा आहे, अजूनही या गरजू व्यक्तींसाठी बरंच काही करण्याची आवश्यकता आहे। तथापि श्री दिलीप ठाकूर, ॲडव्होकेट उमेश मेघदे आणि सर्व टीमचे या अभिनंदन केले पाहिजे। आम्हाला या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्याची जी संधी या निमित्ताने मिळाली त्याबद्दल देखील आम्ही ठाकूर यांचे आभार मानतो आणि हा उपक्रम पुढे जसा चालू राहील त्यामध्ये आमचे सहकार्य मिळत राहील अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो।